पहिल्या मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांनी केलेल्या आणखीन एका वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। जिममध्ये तरुण मुलींनी जाण्यापूर्वी ट्रेनर कोण आहे ते पहा, मोठं षडयंत्र सुरू आहे। त्यामुळे तरुण मुलींनी जिमला न जाता घरीच योगा करा असा सल्ला त्यांनी जाहीर सभेत दिलेला आहे। जिममध्ये तरुण मुलींना लव जिहादच्या कटात फसवण्याचं षडयंत्र सुरू असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। तरुण मुलींनी जिममध्ये जाऊ नये असं जिममध्ये लव जिहादचं षडयंत्र असल्याचं पडळकर म्हणतात। पडळकरांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही, हे फसवतायत। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडतोय। या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती आहे। तर मंत्री पंकजा मुंडे यांना देखील या मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावं, अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुट यांनी दिलाय। दरम्यान पडळकरांचं वक्तव्य समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गोपीचंद पडळकर यांनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। तरुण मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा अशा पद्धतीचं वक्तव्य पडळकरांचं बघायला मिळत आहे। जिममध्ये लव जिहादचं षडयंत्र सुरू आहे असा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आणखीन एक वक्तव्य केलंय, त्यामुळं ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। जिममध्ये तरुण मुलींनी जाण्यापूर्वी ट्रेनर कोण आहे ते पहा, मोठं षडयंत्र सुरू आहे। त्यामुळे तरुण मुलींनी जिमला न जाता घरीच योगा करा असा सल्ला त्यांनी जाहीर सभेमध्ये दिलेला आहे। जिममध्ये तरुण मुलींना लव जिहादच्या कटात फसवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। तरुण मुलींनी जिममध्ये जाऊ नये, जिममध्ये लव जिहादचं षडयंत्र असल्याचं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। गोपीचंद पडळकर हे त्यांनी केलेल्या आणखीन एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। पडळकर नेमकं काय बोललेत आपण पुन्हा एकदा ऐकूया। तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही, हे फसवतायत। आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमानी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। दमानियाची आपण बघतोय आता पडळकरांचं आणखीन एक नवं वादग्रस्त विधान समोर आलंय।